सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. डीएम ई लर्निंग क्लासमध्ये समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक, समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी, समाजशास्त्र विषयाचे अभ्यासक, समाजशास्त्र विषयाचे संशोधक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सर्व माझे तरुण बांधव या सर्वांचे या क्लासमध्ये सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, BA प्रथम वर्ष समाजशास्त्र पेपर क्रमांक 1 समाजशास्त्र परिचय या विषयाचा या ठिकाणी आपल्याला आढावा घ्यायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या BA प्रथम वर्ष समाजशास्त्रचा जो अभ्यासक्रम आहे त्यातला जो पहिला पेपर आहे त्या पेपरचं नाव आहे समाजशास्त्राचा परिचय, इंट्रोडक्शन टू सोशियोलॉजी. या पेपरमधील पहिल्या प्रकरणाचं नाव आहे समाजशास्त्राची ओळख. या समाजशास्त्राच्या ओळखीच्या अनुषंगाने आपण यापूर्वी 3 व्हिडिओ पाहिलेले आहेत. त्यामध्ये समाजशास्त्राचा ओळख आणि समाजशास्त्राचा परिचय व समाजशास्त्राची व्याख्या, त्यानंतर समाजशास्त्राचे स्वरूप आणि अभ्यास विषय, समाजशास्त्राची व्याप्ती आणि त्यानंतर समाजशास्त्राचा विकास असे 3 व्हिडिओ यापूर्वी आपण पाहिलेले आहेत. आणि या व्हिडिओमध्ये आपणास समाजशास्त्राची व्याप्ती आणि अभ्यास विषय पाहायचा आहे. मी सादर करीत आहे प्राध्यापक डॉक्टर दत्ता तंगलवाड, जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महाविद्यालय, शिवाजीनगर गडी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. तर विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्राचा अभ्यास विषय पाहत असताना, समाजशास्त्राची व्याप्ती पाहत असताना आपण यापूर्वी पण पाहिलेले आहे की समाजशास्त्र हे समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. मानवी वर्तन हा समाजशास्त्राचा अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे. म्हणून समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना समाजशास्त्रामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा, कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करावा हा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि म्हणून समाजशास्त्राचा अभ्यास विषय पाहत असताना समाजशास्त्र हे कोणत्या घटकांचा अभ्यास करते या गोष्टीचा आढावा घेत असताना त्याचे 2 भाग सांगितलेले आहेत. रॉबर्ट बिस्टेल म्हणतात समाजशास्त्र हे समाजातील सामान्य घटनांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, तर जॉर्ज सिमेल म्हणतात समाजशास्त्र हे विशेष विज्ञान आहे, कारण समाजातील विशेष घटना आणि घडामोडींचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे अशा प्रकारचे समाजशास्त्राच्या अभ्यास विषयाच्या अनुषंगाने हा अभ्यास विषय कशा प्रकारचा असावा या अनुषंगाने हे 2 मतप्रवाह आपल्याला असलेले पाहायला आढळतात. समाजशास्त्रामध्ये सामान्य विज्ञान म्हणून समाजातल्या सर्वसामान्य घटनांचा अभ्यास करावा आणि दुसरा प्रवाह आहे समाजातील विशेष बाबींचा अभ्यास करावा. म्हणजे या वेगवेगळ्या विचार प्रवाहाच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी त्याचे 2 भाग पाडता येतात. त्यातला पहिला भाग आहे समाजशास्त्र हे विशेष शास्त्र आहे आणि दुसरा भाग आहे समाजशास्त्र हे सामान्य शास्त्र आहे. तर समाजशास्त्र हे विशेष शास्त्र आहे या मतप्रवाहाचे समर्थन करणारे जे विचारवंत आहेत यामध्ये जॉर्ज सिमेल, विरकांत, त्यानंतर मॅक्स वेबर, व्हॅनविज आणि टॉनिज इत्यादी विचारवंतांनी समाजशास्त्राला एक विशेष शास्त्र म्हणून त्याचा अभ्यास करावा अशा प्रकारची त्यांनी समाजशास्त्राची व्याप्ती सांगितलेली आहे. तर समाजशास्त्र हे सामान्य शास्त्र आहे अशा प्रकारचा मतप्रवाह तो दुसरा आहे. यामध्ये डर्खीम, हबाऊस, सोरोकिन इत्यादी विचारवंतांनी समाजशास्त्र हे एक सामान्य शास्त्र आहे, म्हणून समाजशास्त्रामध्ये समाजातल्या सर्वसामान्य घटनांचा अभ्यास करण्यात येतो अशा प्रकारचं मत त्याने त्या ठिकाणी प्रतिपादित केलेलं आहे. म्हणून समाजशास्त्राचा अभ्यास विषय पाहत असताना या ठिकाणी समाजशास्त्र हे विशिष्ट शास्त्र आहे आणि समाजशास्त्र हे सामान्य शास्त्र आहे. विशिष्ट शास्त्र आणि सामान्य शास्त्र दोन्ही दृष्टिकोन कशा प्रकारचे आहेत याचा आढावा देखील घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी समाजशास्त्र हे विशिष्ट शास्त्र आहे आणि त्यामध्ये समाजातल्या विशेष बाबींचे अध्ययन करायला हवे असा जो मतप्रवाह आहे तो एक मतप्रवाह. आणि दुसरा मतप्रवाह आहे
समाजशास्त्र हे एक सामान्य शास्त्र आहे आणि त्यामध्ये सामाजिक विज्ञानाचा समन्वय या ठिकाणी घातला जातो। सामाजिक संबंधांचे सामान्य स्वरूप कशा प्रकारचे आहे या बाबींचा विचार या ठिकाणी केला जातो। म्हणून समाजशास्त्र हे एक सामान्य शास्त्र आहे अशा प्रकारचे दोन विचार पर्वा या ठिकाणी आपल्याला असलेले पाहायला भेटतात। म्हणून या दोन विचार पर्वाच्या आधारे जेव्हा आपण समाजशास्त्राचा अभ्यासविषयी व्यक्त करायला जाऊ तेव्हा वेगवेगळ्या विचारवंतांनी समाजशास्त्राचा अभ्यासविषयी व्यक्त करत असताना वेगवेगळी मतं मांडलेली आहेत आणि आपल्या मताच्या आधारे समाजशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटना आणि घडामोडीचा अभ्यास करण्यात यावा हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये पहिले विचारवंत आहेत एमिल डर्खीम। डर्खीम यांनी समाजशास्त्राचा अभ्यासविषय पुढील प्रमाणे सांगितलेला आहे। यामध्ये ते म्हणतात, सामाजिक रचनाकार या अंतर्गत लोकांचे जे सामाजिक जीवन आहे, भौगोलिक घटना असतील तर ते सामाजिक संघटना असेल आणि त्यांचे अध्ययन, वेगवेगळ्या सामाजिक संघटनेचे संबंध कशा प्रकारचे आहेत इत्यादी बाबीचं अध्ययन या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये केलं जातं आणि त्याचबरोबर समाजामध्ये निर्माण झालेल्या विविध जे सामाजिक समस्या आहेत या सर्वांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो। म्हणून सामाजिक रचनाकार म्हणून हा मुद्दा समाजशास्त्राचा अभ्यासाचा आहे अशा प्रकारचं मत या ठिकाणी त्यांनी प्रतिपादित केलेलं आहे। ते पुढे म्हणतात, सामाजिक शरीरशास्त्र। सामाजिक शरीरशास्त्राचा अभ्यास हा अत्यंत जटिल स्वरूपाचा आहे। समाजशास्त्रामध्ये समाजाच्या वेगवेगळ्या भागांचा अभ्यास करत असताना त्यामध्ये त्याची विभागणी केलेली आहे। म्हणजे समाजाच्या सर्व अंगांचा अभ्यास सोयीस्कर पद्धतीने करण्यात आला पाहिजे यासाठी धर्माचे समाजशास्त्र, कुटुंबाचे समाजशास्त्र, आर्थिक जीवनाचे समाजशास्त्र, वैद्यकीय समाजशास्त्र, नागरी समाजशास्त्र, आदिवासी समाजशास्त्र, ग्रामीण समाजशास्त्र, औद्योगिक समाजशास्त्र, सामाजिक संस्था अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अंगाने समाजाच्या वेगवेगळ्या अंगांचा अभ्यास या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये केला जातो आणि ती सामाजिक जीवनाची विविध अंगे आहेत या अंगांचे बारकाईने अध्ययन करण्याचं कार्य समाजशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये केलं जातं अशा प्रकारचं मत यांनी या ठिकाणी प्रतिपादित केलेलं आहे। ते पुढे म्हणतात, सामान्य समाजशास्त्र। म्हणजे सामान्य समाजशास्त्र सामाजिक जीवनाचे नियम निर्धारित करणारे शास्त्र आहे। म्हणून त्याला आपण काय म्हणतो, समाजाचे दार्शनिक अंग हा जो भाग आहे ते समाजशास्त्र जे आहे, समाजशास्त्र हे सामान्य समाजशास्त्र हे समाजशास्त्राचे दार्शनिक अंग आहे। कारण यामध्ये सामाजिक जीवनामध्ये व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण करण्यासाठी जे सामाजिक नियमने असतात त्या सर्व नियमांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो। म्हणून सामान्य समाजशास्त्र एक दार्शनिक समाजशास्त्राचे अंग आहे अशा प्रकारे देखील या ठिकाणी म्हटलं जातं। म्हणून सामान्य समाजशास्त्र हा सुद्धा समाजशास्त्राचा एक अभ्यास विषय आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येते। पुढे मॉरिस गिन्सबर्ग यांनी देखील समाजशास्त्राचा अभ्यास विषय व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी समाजशास्त्राचा अभ्यास विषय काय असावा याबद्दल आपले मत पुढील प्रमाणे मांडलेले आहे। ते म्हणतात, सामाजिक स्वरूपशास्त्र या भागामध्ये त्यांनी समाजाच्या स्वरूपाचे विश्लेषण करणाऱ्या गोष्टीवर विशेष भर दिलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने लोकसंख्या आहे, लोकसंख्येचे संख्यात्मक स्वरूप जे गुणात्मक स्वरूप, त्याचबरोबर सामाजिक समूहाचे प्रकार, विविध सामाजिक संस्था या सर्वांचा अभ्यास या ठिकाणी सामाजिक स्वरूपशास्त्र या शाखेमध्ये केला जातो। म्हणून ही समाजशास्त्राची एक महत्त्वपूर्ण शाखा असल्याचं मत त्यांनी या ठिकाणी प्रतिपादित केलेलं आहे। पुढे ते म्हणतात, सामाजिक नियंत्रण। सामाजिक नियंत्रण या अंतर्गत समाजामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा आणि कायदा या सर्व गोष्टीचा या ठिकाणी समावेश होतो। कारण व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य दोन प्रकारे केलं जातं। त्यामध्ये पहिला प्रकार आहे औपचारिक नियंत्रण आणि अनौपचारिक नियंत्रण। म्हणजे औपचारिक नियंत्रणामध्ये कायदा आणि सुव्यवस्था जी शासनाने अंमलबजावणी केलेली आहे, अंमलात आणलेली आहे त्याचा विचार केला जातो। तर अनौपचारिक नियंत्रणामध्ये समाजामध्ये असलेल्या त्या चालीरीती आहेत, रूढी आहेत, प्रथा आहेत, परंपरा आहेत यांच्या बंधनातून व्यक्तीचं जे वर्तन घडतं ते वर्तन म्हणजे व्यक्तीच्या वर्तनातलं अनौपचारिक नियंत्रणाचा भाग आहे। हे सगळे नियमाने, मूल्य, प्रमाणके व्यक्तीच्या वर्तनाला नियंत्रित करण्याचं कार्य करतात आणि ह्या गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी
केला जातो. म्हणून सामाजिक नियंत्रण हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे, अशा प्रकारचं मत मॉरिस गिन्सबर्ग यांनी प्रतिपादित केलेलं आहे. ते पुढे म्हणतात सामाजिक प्रक्रिया हा देखील समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे, कारण सामाजिक प्रक्रियेमध्ये व्यक्ती आणि व्यक्ती अंतर्गत जे परस्परामध्ये जे सहसंबंध प्रस्थापित होतात, व्यक्ती असतील, व्यक्ती समूह असतील, समूह असतील, यांच्यामध्ये जे सामाजिक संबंध येतात, या सामाजिक संबंधांचे अध्ययन समाजशास्त्रामध्ये केले जाते. जे समाज अध्ययन आहे, या अध्ययनामध्ये, या आंतरक्रियेमध्ये सहकार्य, समायोजन, अनुकरण अशा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आहेत, त्या संकल्पनांचा अभ्यास यामध्ये केला जातो. म्हणून सामाजिक प्रक्रिया हा देखील समाजशास्त्राचा महत्त्वाचा अभ्यास विषय आहे, असं त्यांचं मत आहे. पुढे आहे सामाजिक विकृतीशास्त्र. समाजात अनेकदा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या सामाजिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे समाजाची जी व्यवस्थित बसलेली गाडी आहे ती विस्कळीत करण्याचं कार्य करते. यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर देशामध्ये वाढलेलं प्रचंड दारिद्र्य, प्रचंड गुन्हेगारी, बालगुन्हेगारी, वेश्यावृत्ती व्यवसाय, मद्यपानाचं वाढतं प्रमाण, बेरोजगारीचं वाढतं प्रमाण, या ज्या वेगवेगळ्या समस्या आपल्याला पाहायला भेटतात, या समस्यामधून समाजाच्या मूलभूत व्यवस्थेला, ढाच्याला धक्का लागण्याची शक्यता असते. म्हणून या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, सामाजिक विकृती वाढणार नाही याची काळजी घेण्यासाठी सामाजिक विकृतीशास्त्रामध्ये विशेष स्वरूपाचा अभ्यास केला जातो. अशा प्रकारे मॉरिस गिन्सबर्ग यांनी समाजशास्त्राचा अभ्यास विषय आपल्याला 4 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर सोरोकिन यांच्या मते समाजशास्त्राचा अभ्यास विषय त्यांनी द कंटेम्पररी सोशॉलॉजिकल थेरीज या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. ते म्हणतात सामाजिक घटनातील विविध वर्गातील जे सहसंबंध आहेत, या सहसंबंधांचे अध्ययन समाजशास्त्रामध्ये केले जाते. तसे आर्थिक असतील, धार्मिक असतील, कौटुंबिक असतील, आणि व्यक्तीचं वर्तन असेल, राजनैतिक बाबी असतील, या सर्व घटकांचे अभ्यास समाजशास्त्रामध्ये केले जाते. म्हणून सामाजिक विविध घटना आणि घडामोडींचा अभ्यास हे समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे, अशा प्रकारचं मत त्यांनी आपल्या विचारामध्ये मांडलेलं आहे. आणि ते पुढे म्हणतात सामाजिक घटना आणि असामाजिक घटना यांच्यामध्ये जो सहसंबंध आहे याचा अभ्यास देखील समाजशास्त्रामध्ये केला जातो. जसे भौगोलिक असेल, पर्यावरणीय असेल, सामाजिक घटना असतील आणि त्यांचे एकमेकावर पडणारे प्रभाव असतील, या सर्व बाबींचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून सामाजिक आणि असामाजिक ह्या घटनांचा अभ्यास देखील समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे, अशा प्रकारचं मत त्यांनी प्रतिपादित केलेलं आहे. आणि सामाजिक घटनांच्या सामान्य लक्षणांचं जे अध्ययन हा देखील समाजशास्त्राचा मूलभूत अभ्यास विषय आहे, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला भेटते. त्यानंतर पुढे सिम्पसन या विचारवंतांनी देखील समाजशास्त्राचा अभ्यास विषय व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. समाजशास्त्राचा अभ्यास विषय काय असावा या संदर्भात ते सांगताना म्हणतात व्यक्तीचे सामाजिकरण हा समाजशास्त्राचा मूळ अभ्यास विषय आहे. कारण व्यक्तीला सामाजिक प्राणी कशा प्रकारे बनवायचं हा समाजशास्त्राचा विशेष महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. यामध्ये अनुवंशिकता, पर्यावरण यामधून व्यक्तीचं व्यक्तिमत्व विकसित होत असतं आणि हा समाजशास्त्राचा अध्ययनाचा विशेष विषय आहे. कारण संस्कृतीचा व्यक्तीच्या विकासामध्ये प्रचंड मोठा प्रभाव आहे, मोलाचं योगदान असतं. म्हणून आपल्या कुटुंबाची, आपल्या समाजाची जशा प्रकारची संस्कृती असेल, जशी संस्कृती तसे हत्यार, असं म्हटल्याप्रमाणे कुटुंबामध्ये बालकावर जे वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार घडतात, या संस्कारामधूनच त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. म्हणून बालकाचे सामाजिकरण करण्याचं पहिलं कार्य कुटुंबामध्ये केलं जातं. खऱ्या अर्थाने सांगायचे म्हटलं, जन्मलेलं बालक हे अत्यंत कुंभाराने जशा प्रकारे माठ तयार करण्यासाठी चिखल केलेला असतो, तशा प्रकारे चिखलाचा गोळा असतो आणि ह्या चिखलाच्या गोळ्याला वेगवेगळ्या प्रकारचे आकार देण्याचे कार्य जशा प्रकारे कुंभार करतो, अगदी त्याच प्रकारे कुटुंबामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार बालकावर घडून त्याचे सामाजिकरण करण्याचं कार्य कुटुंब ह्या आपल्या सामाजिक संस्थेमध्ये केलं जातं. आणि या कुटुंब सामाजिक संस्थेमध्ये मोलाची भूमिका आहे ती म्हणजे आईची. कारण आईला मुलाचा पहिला गुरु म्हटलं जातं.
आईने केलेले संस्कार हे बालकावर दीर्घकाळ टिकणारे असतात. म्हणून सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये आईची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आई म्हणूनच चालणार नाही, कुटुंबातील सर्व सदस्यांचे संस्कार प्रत्यक्ष अप्रत्यक्षच्या वर्तनाचे प्रभाव बालकावर पडत असतात आणि त्याच्या व्यक्तिमत्व फुलत असतं. म्हणून कुटुंबातले संस्कार घडवण्याची प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आहे असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. आणि त्यानंतर सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये दुसरा मुद्दा आहे आपला परिसर, आपले शेजारी, आपले मित्र, आपले सवंगडी यांचा सुद्धा प्रचंड मोठा प्रभाव बालकाच्या मनावर पडत असतो. आपण ज्या परिसरामध्ये असतो, ज्या वातावरणामध्ये आपण जीवन जगतो, या जीवनाचा त्या पर्यावरणाशी अत्यंत घनिष्ठ संबंध असतो. कारण पर्यावरणातील जे सभोवतालच्या व्यक्तीची आचार, विचार, वागणे, जीवन पद्धती, बोलण्याची पद्धती, चालीरीती या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण बालक अतिशय सूक्ष्म पद्धतीने करत असतात. म्हणून चांगल्या पर्यावरणामध्ये, चांगल्या परिसरामध्ये, चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राहणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ह्या गोष्टी देखील या ठिकाणी सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा पुढचा आहे शाळा आणि महाविद्यालय. विद्यार्थी मित्रांनो, उदयोन्मुख भारतीय समाजाचा प्रभावी आधारस्तंभ घडवण्याचं कार्य शाळा आणि महाविद्यालयामधून केलं जातं. म्हणून शाळा आणि महाविद्यालयाची भूमिका सामाजिकरणाच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची आहे. देशाचा भावी आधारस्तंभ कशा प्रकारे घडवावा हे शाळेमध्ये ठरतं. संस्कार घडवण्याचं कार्य, ज्ञानदानाचं कार्य ज्या शाळेमध्ये केलं जातं, हे ज्ञान आत्मसात बालकं करतात. जरी आपण म्हणत असलो बालकामध्ये असलेल्या जन्मजात शक्ती आणि क्षमता जागृत करून पूर्णत्वाला पोहोचवण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय, आपण असं जरी म्हणत असलो तरी ही बालकांना जागृत करण्याचं कार्य शाळेच्या माध्यमातून, महाविद्यालयाच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये शाळा आणि महाविद्यालयाचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून व्यक्तीचे सामाजिकरण ही समाजशास्त्राची एक अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. सिम्पसन यांनी पुढला आपला विचार म्हणताना म्हटलेला आहे अभिमत प्राप्त वर्तन. म्हणजे अभिमती प्राप्त वर्तन म्हणजे काय? समाजामध्ये काही ठरवून दिलेल्या काही चालीरीती आहेत, प्रथा परंपरा आहेत, त्याला अनुसरूनच व्यक्तीचं वर्तन घडणं अपेक्षित असतं आणि तशा प्रकारचं वर्तन व्यक्ती ही नेहमीच करत असते. आणि जर अशा प्रकारचं वर्तन नाही झालं तर त्यातून अनेक प्रकारच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. म्हणून त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला काही ना काही प्रमाणामध्ये अभिमती प्राप्त वर्तन हे समाजामध्ये सामाजिक बंधनामुळे करावंच लागतं. अन्यथा अनेक सामाजिक समस्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणून व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवून तशा प्रकारचं वर्तन व्यक्तीकडून घडवून आणलं जातं. म्हणून अभिमती प्राप्त वर्तनाचा अभ्यास देखील हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. पुढे आहे सामाजिक संरचना. सामाजिक संघटनेचे जे प्रमुख तत्वे आहेत, घटक आहेत, त्यामध्ये विवाह, कुटुंब, जात, वर्ग यांच्याद्वारे व्यक्तीतील जे सामाजिक संबंध येतात, या सर्व सामाजिक संबंधांचं अध्ययन या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये केलं जातं. समूह, त्या समूहाची स्थिती, त्यांचे कार्य, त्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था, त्यांच्या समित्या, त्या सर्वांचं अध्ययन सामाजिक संरचनेचा अभ्यास म्हणून या ठिकाणी केला जातो आणि हा आपल्या समाजशास्त्राचा मूळ अभ्यास विषय आहे. म्हणून सामाजिक संरचनेचे जे घटक आहेत ते कुटुंब आहे, विवाह आहे, जात आहे, हे मुद्दे आपल्याला पुढे सविस्तर विस्ताराने पाहायचेच आहेत. तर या ठिकाणी कुटुंबाचं महत्त्व हे समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर अविवाहित स्त्री पुरुषांना समाजसम्मत मार्गाने एकत्र येण्यासाठी विवाह अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आपला जन्म ज्या जातीमध्ये होतो त्या जातीच्या चौकटीमध्ये व्यक्तीला जन्मापासून मृत्यूपर्यंत जीवन जगावं लागतं. जी जात नाही ती जात असं म्हटलं जातं. म्हणून ही जात आणि हे वर्ग आणि या सर्वांचा अभ्यास या ठिकाणी समाज संरचनेचे घटक म्हणून केला जातो. म्हणून या ठिकाणी हा एक समाजशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय आहे. त्यानंतर पुढे सामाजिक प्रक्रिया. सामाजिक प्रक्रियेमध्ये व्यक्तीचे जे सामाजिक संबंध आहेत हे संबंध दोन प्रकारचे असतात, एक संघटनात्मक आणि विघटनात्मक. आणि यामध्ये प्रामुख्याने संघटनात्मक संबंध आणि विघटनात्मक संबंध दोन्हीचाही समाजाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव असलेला आपल्याला पाहायला दिसून येतो. यामध्ये स्पर्धा असेल, सहकार्य असेल, समायोजन असेल, संघर्ष असेल, या सगळ्या गोष्टीचा प्रभाव
समाजाच्या जडणघडणीमध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणून सामाजिक प्रक्रिया हा देखील समाजशास्त्राचा महत्त्वाचा अभ्यास विषय असलेलं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते. पुढे आहे सामाजिक विचार. सामाजिक विचार हा आदर्शवादाशी संबंधित असलेला भाग आहे आणि हा भाग प्रामुख्याने जे शिक्षणशास्त्र आहे, संवादाचेच माध्यम आहेत इत्यादी घटकामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला हे पाहायला भेटतं. म्हणून सामाजिक विचारांचा अभ्यास हा देखील समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे असं या ठिकाणी म्हणता येतं. पुढचा मुद्दा आहे विचार व्यवस्थेचे अध्ययन या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये केलं जातं. धर्माचे समाजशास्त्र, ज्ञानाचे समाजशास्त्र, कलेचे समाजशास्त्र या सर्व वेगवेगळ्या शाखांमध्ये समाजाची विचार व्यवस्था कशा प्रकारे प्रगल्भ करता येईल आणि ती कशी प्रगल्भ बनलेली आहे, यामध्ये काय असणे अपेक्षित आहे, यापेक्षा काय आहे, या गोष्टीचं अध्ययन या शास्त्रामध्ये केलं जातं. म्हणून विचार व्यवस्थेचे अध्ययन हा मुद्दा या ठिकाणी एक महत्त्वाचा असल्याचं शिम्सन यांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे शिम्सन यांनी समाजशास्त्राचा अभ्यास विषय व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर समाजशास्त्राचे जनक ऑगस्ट कॉम्ट यांनी देखील समाजशास्त्राचा अभ्यास विषय प्रामुख्याने 2 भागात विभाजित करून सांगितलेला आहे. पहिला भाग आहे सामाजिक स्थितीशास्त्र आणि दुसरा भाग आहे सामाजिक गतिशास्त्र. त्यामध्ये सामाजिक स्थितीशास्त्रामध्ये ते म्हणतात समाज ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. उदाहरणार्थ कुटुंब असेल, अर्थसंस्था असेल, राज्यसंस्था असेल, भाषा असेल, धर्म असेल, या विविध घटकांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजेच हा अभ्यास म्हणजे सामाजिक स्थितीच्या क्षेत्राशी संबंधित असलेला अभ्यास असून म्हणून ऑगस्ट कॉम्ट यांनी एक समाज व्यवस्थेमध्ये असलेले स्थिर घटक आहेत यामध्ये फारसा बदल होत असलेला आपल्याला दिसून येत नाही, या घटकांचा अभ्यास सामाजिक स्थितीशास्त्र या शाखेमध्ये करावा किंवा या क्षेत्रामध्ये करावा अशा प्रकारचं मत त्यांनी प्रतिपादित केलेलं आहे. तर ते सामाजिक गतिशास्त्रामध्ये म्हणतात की समाज हा परिवर्तनशील आहे, समाजामध्ये सातत्याने बदल होत असतात. समाजाची जी स्थिर अवस्था आहे जो क्षेत्राचा अभ्यास आहे, पण समाज व्यवस्थेमध्ये जे बदल झालेले आहेत, जे परिवर्तन घडून आलेलं आहे, हे जे परिवर्तन आहे या परिवर्तनाच्या पाठीमागे असलेली कारण मीमांसा काय आहे, त्याचे नियमने काय आहेत, त्याच्यामध्ये अडथळे आणणारे घटक कोणते आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा जे समाजामध्ये सातत्याने बदल होत असतात या बदलांचा अभ्यास सामाजिक गतिशास्त्रामध्ये केला जावा अशा प्रकारचं मत त्यांनी प्रतिपादित केलेलं आहे. म्हणून समाजशास्त्राचे या ठिकाणी त्यांनी 2 भागात अभ्यास करता येते असं मत मांडलेलं आहे. पहिला प्रकार आहे सामाजिक स्थितीशास्त्र आणि दुसरा प्रकार आहे सामाजिक गतिशास्त्र. अशा प्रकारे ऑगस्ट कॉम्ट यांनी समाजशास्त्राची सांगितलेली व्याप्ती अभ्यास विषय आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. तर मित्रांनो, यानंतर किंग्ले डेव्हिस या विचारवंतांनी देखील समाजशास्त्राचा अभ्यास विषय काय असावा या संदर्भात आपलं मत व्यक्त केलेलं आहे. यामध्ये ते म्हणतात सामाजिक रचना, समाज रचनेची संकल्पना, समाज रचनेची आवश्यक घटकामध्ये विविध जे सामाजिक समूह आहेत, सामाजिक नियमने आहेत, यांचे जे परस्पर संबंध आहेत, या परस्पर संबंधांचा अभ्यास या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर सामाजिक कार्य, जे विविध सामाजिक समूह आहेत व संस्था आहेत, हे सामाजिक संस्था आणि समूह हे समाजाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा भागवण्याचं कार्य करतात आणि ह्या वेगवेगळ्या सामाजिक सामाजिक संस्था त्यांनी जर आपलं सातत्य टिकवून ठेवून समाजाची व्यवस्था जर चालवली नाही तर भविष्यकालीन भारतीय समाजाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. म्हणून कुटुंब संस्था, धर्मसंस्था, विवाह संस्था, राज्यसंस्था, शिक्षण संस्था या सर्व संस्था आपले जे वेगवेगळे प्रकारचे कार्य आहेत हे कार्य करत असतात आणि ह्या कार्याचा परस्पराशी काय संबंध आहे याचा देखील अभ्यास या ठिकाणी केला जातो आणि या रचनेमध्ये काय बदल झालेला आहे याचा सुद्धा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून सामाजिक कार्य यांचा अभ्यास हा देखील या ठिकाणी समाजशास्त्राचा अत्यंत महत्त्वाचा अभ्यास विषय असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. त्यानंतर सामाजिक आंतरक्रिया, मानव जेव्हा दुसऱ्या मानवाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंधामध्ये येतो
तेव्हा त्याचे परस्परावर परिणाम होतात आणि त्यातून आंतरक्रिया त्यांच्यामध्ये घडते आणि या आंतरक्रियेचे स्वरूप मग ते कशाही प्रकारचे असेल, ते स्पर्धेतले असेल, सहकार्याचे असेल, समायोजनाचे असेल, कसल्या प्रकारचे असतील, व्यक्तीचे जेव्हा दोन व्यक्ती एकमेकाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्यामध्ये जी आंतरक्रिया होते त्याचे परिणाम देखील काय होतात याही गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून सामाजिक आंतरक्रियेचा अभ्यास हा देखील एक महत्त्वाचा घटक असल्याचं किंग्ले डेव्हिस यांनी सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात, सामाजिक परिवर्तन हा देखील समाजशास्त्राचा मूलभूत अभ्यास विषय आहे. स्वीकृत जीवन पद्धतीमध्ये झालेला बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन होय. अशा प्रकारची सामाजिक परिवर्तनाची व्याख्या किंग्ले डेव्हिस यांनीच सांगितलेली आहे. आणि ते म्हणतात, सामाजिक परिवर्तनामध्ये सापेक्ष घटक कोणते आहेत, समाजरचनेत झालेले बदल आणि व्यक्ती आणि समूह आणि संस्था यांच्यामधले संबंधामध्ये कोणते बदल घडले, म्हणजे व्यक्ती समूह यांच्यामध्ये जे परस्पर संबंध येतात या संबंधामध्ये काय परिवर्तन झालं आणि या परिवर्तनासाठी आवश्यक असणारे घटक कोणते आहेत, परिवर्तनाची दिशा कोणती आहे, परिवर्तनाचे अडथळे कोणते आहेत, परिवर्तनाचे कारणे कोणती आहेत, त्याचे परिणाम काय आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा अभ्यास या ठिकाणी सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये केला जातो आणि सामाजिक परिवर्तन हा समाजशास्त्राचा मूलभूत अभ्यास विषय असावा अशा प्रकारचं मत किंग्ले डेव्हिस यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या विचारवंतांनी समाजशास्त्राचा अभ्यास विषय काय असावा या संदर्भात आपण त्यांचे मत पाहिलेले आहेत आणि मग या सर्वांच्या विचाराच्या आधारे स्थूलमानाने काही 10-15 मुद्द्याच्या आधारे समाजशास्त्राचा अभ्यास विषय काय असावा या संदर्भात या ठिकाणी मी मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यामुळे समाजशास्त्राचा अभ्यास विषय आपल्याला अगदी सहजपणे आपल्या लक्षात येईल. यामध्ये पहिला घटक आहे सामाजिक संबंध. या संदर्भात आपण यापूर्वी पाहिलेलंच आहे. दुसरा मुद्दा आहे सामाजिक गट. सामाजिक गटामध्ये प्राथमिक गट आणि दुय्यम गट हे प्रामुख्याने असतात. अतिशय समोरासमोरचे प्रत्यक्ष जे संबंध असतात, जिव्हाळ्याचे संबंध असतात, त्यामध्ये प्राथमिक गटाचा समावेश होतो. उदाहरण दाखल घ्यायचं तर कुटुंब हा एक प्राथमिक गट आहे. प्राथमिक गट आणि दुय्यम गट या दोन्ही गटांचा अभ्यास हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. पुढे आहे सामाजिक संस्था. सामाजिक संस्थेमध्ये कुटुंब संस्था, विवाह संस्था, धर्मसंस्था, अर्थसंस्था, राज्यसंस्था, शिक्षण संस्था अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक संस्थांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. कोणत्या सामाजिक संस्थेचं कार्य कोणत्या प्रकारचं आहे, कोणत्या सामाजिक संस्थेनं समाजासाठी काय केलेलं आहे, समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था कशा प्रकारे कार्य करतात, त्यांचे ध्येय धोरणं काय आहेत, त्यांचे उद्दिष्ट काय आहेत, त्यांचे कार्य काय आहेत, त्यांच्या भूमिका काय आहेत, या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण या ठिकाणी समाजशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये केलं जातं आणि ह्या वेगवेगळ्या शाखा समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सामाजिक वर्तन. तो पाठीमागे झालेला आहे. सामाजिकरण हा पण मुद्दा आपण यापूर्वी बघितलेला आहे. पुढचा मुद्दा आहे सामाजिक नियंत्रण. व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य दोन प्रकारे केलं जातं. पहिला प्रकार आहे औपचारिक नियंत्रण आणि दुसरा प्रकार आहे अनौपचारिक नियंत्रण. समाजामध्ये जेव्हा अनौपचारिक साधनाच्या माध्यमातून व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करणाऱ्या ज्या सामाजिक संस्था आहेत ह्या जेव्हा दुबळ्या बनत गेल्या तेव्हा समाजामध्ये औपचारिक साधनांचा प्रभाव वाढत गेला. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला कायद्याचा उल्लेख करावा लागेल. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये असलेल्या चालीरीती, प्रथा, परंपरा, रूढी आणि सामाजिक जे मूल्ये आहेत या मूल्यांचा दिवसेंदिवस नवीन पिढीवरचा प्रभाव हळूहळू कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळे व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याचा अंकुश दिवसेंदिवस वाढत आहे. एवढेच नव्हे तर व्यक्तीचं वर्तन नियंत्रित करण्यासाठी वेळोवेळी कायद्यामध्ये सुधारणा देखील शासनाला कराव्या लागत आहेत आणि या सुधारणेच्या माध्यमातून व्यक्तीचं वर्तन नियंत्रित कशा प्रकारे होईल याची काळजी या ठिकाणी घेतली जात आहे आणि हा सुद्धा आपल्या समाजशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय आहे. पुढचा मुद्दा आहे सामाजिक विचलन. म्हणजे जेव्हा व्यक्ती सामाजिक मूल्य आणि प्रमाणके यांचं उल्लंघन करून जीवन जगतो तेव्हा त्या वर्तनाला आपण सामाजिक विचलन किंवा विपथगामी वर्तन असे म्हणतो. आणि अलीकडच्या काळामध्ये
वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांचा वाढत चाललेला प्रभाव, टीव्हीवरच्या मालिका असतील, वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट असतील, वेगवेगळे आपला सोशल मीडिया आहे, त्यामध्ये फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, अशी वेगवेगळे जे हे प्रसार माध्यम आहेत, या प्रसार माध्यमामुळे संपूर्ण जग जवळ आलेलं आहे. जगातल्या कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये एखादी जर सामाजिक घटना घडली, कुठली जरी घटना घडली, तरी ती घटना संपूर्ण जगभर पसरायला फारसा वेळ लागत नाही. म्हणून आपण जरी अंतराने जरी दूर असलो तरी आपण मात्र आता संपर्काने आणि समाधाने अतिशय एकमेकाच्या जवळ आलेलो आहोत. त्यामुळे चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारच्या गोष्टी ह्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून वेगाने पसरत असतात. आणि म्हणून आजची तरुण पिढी ही एखाद्या घटनेतला चांगला आदर्श काय घ्यावा यापेक्षा वाईट गुण घेण्याचा जास्त प्रमाणात प्रयत्न करत आहे. यामध्ये कुठेतरी भारतीय समाज व्यवस्थेतली ही सामाजिक मूल्ये आहेत ती दुबळी होत चाललेली आहेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या प्रसंगांना तोंड द्यावं लागत आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून व्यक्तीचं समाज जे वर्तन आहे, हे जे विचलित वर्तन आहे, या विचलित वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं कार्य या ठिकाणी समाज व्यवस्थेला करावं लागत आहे. त्याचबरोबर कायदा करत आहे. या बाबीचा या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख असा मला या ठिकाणी करावा असा वाटतो. पुढचा मुद्दा आहे सामाजिक स्तरीकरण. सामाजिक स्तरीकरणामध्ये पहिला मुद्दा आहे स्तरीकरण म्हणजे काय. स्तरीकरण कशाला म्हणता येईल. समाजाची वेगवेगळ्या खंडात्मक भागात झालेली विभागणी म्हणजे सामाजिक स्तरीकरण होय. त्यामध्ये श्रेष्ठ, कनिष्ठ, मध्यम अशा वेगवेगळ्या भागात जी समाजाची विभागणी केलेली आहे ती विभागणी म्हणजे सामाजिक स्तरीकरण होय. कनिष्ठ वर्ग, मध्यम वर्ग, श्रेष्ठ वर्ग अशा प्रकारे वर्ग आहेत. त्याच प्रकारे जातीमध्ये देखील श्रेष्ठ जात, अतिशय कनिष्ठ जात आणि मध्यम जात अशा प्रकारे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जातीची सुद्धा वर्गवारी करण्यात आलेली आहे. म्हणजे स्तरीकरणामध्ये वर्ग आणि जात हे प्रामुख्याने स्तरीकरणाचे दोन घटक आहेत. आणि या दोन्ही घटकामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायचं झालं तर बंद स्तरीकरण आणि मुक्त स्तरीकरण हे आपल्याला म्हणता येईल. मग बंद स्तरीकरणामध्ये जात येते. जातीचा उल्लेख करत असताना आपण ज्या जातीमध्ये जन्मलो ती जात आपल्याला कधीच बदलता येत नाही. जी जात नाही ती जात म्हटलं जातं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात समूह अंतर्गत विवाह बंधनाने समूह बाह्य विवाह बंधनाने मिळवलेले वर्चस्व म्हणजे जात होय. आणि जात हा एक बंद वर्ग आहे. म्हणजे जात ही व्यक्तीला बदलता येत नाही. आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या कितीतरी सबल झालात, तुमची आर्थिक प्रगती जरी कितीतरी झाली तरी तुमच्या जातीला समाजामध्ये जो दर्जा आहे, जे स्थान आहे ते तुमच्या जातीचं स्थान कधीच बदलत नाही. जरी तुम्ही एक व्यक्ती म्हणून तुमचं थोडंफार स्थान बदलेल परंतु जात म्हणून आपलं स्थान कधीच बदलत नाही. म्हणून जातीला बंद वर्ग म्हटलं जातं. ही आणि जे जातीची जी विभागणी केलेली आहे ही वर्गवारी कधीच नष्ट होणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. प्रामुख्याने सांगायचं झालं एक निवडक जाती जे आहेत या ठिकाणी ज्या श्रेष्ठ मानल्या जातात. तत्पूर्वी ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य असे 4 वर्ण होते. आणि ह्या व्यवस्थेमध्ये एका वर्णातून दुसऱ्या वर्णामध्ये जायला व्यक्तीला संधी होती आपल्या क्षमतेच्या, बुद्धिमत्तेच्या, गुणवत्तेच्या बळावर. परंतु जात मात्र ही बंद आहे. आपल्याला आपली जात बदलता येत नाही. आणि जे आपण मुक्त वर्ग म्हणू, ह्या वर्ग व्यवस्थेमध्ये श्रेष्ठ वर्ग, कनिष्ठ वर्ग, मध्यम वर्ग म्हणतो. या वर्गामध्ये मात्र आपल्या क्षमतेच्या, आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर सामान्य कनिष्ठ वर्गातला माणूस श्रेष्ठ वर्गामध्ये जाऊ शकतो, मध्यम वर्गामध्ये जाऊ शकतो आणि कनिष्ठ वर्गातला माणूस हा मध्यम वर्गामध्ये येऊ शकतो. या ठिकाणी फक्त हा जो वर्ग आहे तो फक्त माणसाच्या प्रतिष्ठेशी संबंधित आहे. परंतु जात ही मात्र कधीच कोणाला बदलता येत नाही. म्हणून सामाजिक स्तरीकरणाचे जे दोन्ही प्रकार आहेत या दोन्ही प्रकाराचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला समाजशास्त्राचा अभ्यास विषय म्हणून या ठिकाणी करावा लागतो. पुढे आहे सामाजिक विकृतीशास्त्र. विपदगामी वर्तन म्हणजे विकृती होय. समाजामध्ये अनेक व्यक्ती अशा विकृत वर्तन करणारे असतात. सामाजिक मूल्य नव्हे तर कायदा मोडण्याचा हव्यास बऱ्याच लोकांना असतो. कायदा मोडण्यामध्ये स्वतःला श्रेष्ठ म्हणण्याची प्रवृत्ती आहे आणि हे कुठतरी थांबली पाहिजे. यावर नियंत्रण आलं पाहिजे आणि याच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारे
काय करता येईल या गोष्टीचा विचार या ठिकाणी केलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. पुढचा मुद्दा आहे सामाजिक संघर्ष. संघर्षाशिवाय विकास नाही, संघर्षाशिवाय उदय नाही. मानवाच्या आदिम अवस्थेपासून तर आज तागायत जेव्हा आपण समाजाचा अभ्यास करू तेव्हा आपल्याला हे पाहायला भेटतं की आदिम अवस्थेपासून ते आज तागायत मानवाची झालेले स्थित्यांतर जे आहेत हा मानवी समाजाच्या संघर्षाचा इतिहास आहे असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून कार्ल मार्क्स यांनी सुद्धा सांगितलेलं आहे संघर्ष हा मानवी समाजाच्या विकासाचा मूळ पाया आहे. म्हणून संघर्ष हा अतिरेकी जर झाला तर त्याचे विपरीत परिणाम समाज व्यवस्थेवर होतात. एका विशिष्ट मर्यादेपर्यंतचा संघर्ष ठीक आहे, पण त्याने जर मर्यादा ओलांडली त्याचे विपरीत परिणाम या ठिकाणी समाजाला भोगावे लागतात. म्हणून या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचा सुद्धा अभ्यास करणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे सामाजिक नियोजन. नियोजन मीन प्लॅनिंग. कुठे जायचं, केव्हा जायचं, सोबत किती पैसे घ्यायचं, बॅगा किती घ्यायच्या, कपडे कोणकोणते घ्यायचे. जसं एखाद्या यात्रेला किंवा प्रवासाला निघायला आपण पूर्वी असं नियोजन करतो, अगदी त्याच प्रकारे आपल्या देशाचा समग्र विकास होण्यासाठी किंवा विकास घडवून आणण्यासाठी भारत सरकारने 1951 पासून वेगवेगळ्या पंचवार्षिक योजना राबवलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आणि या सगळ्या योजनेच्या माध्यमातून देशाचा नियोजित सामाजिक विकास करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रावर वेगवेगळ्या प्रकारचं बजेट उभारून ते बजेट समाजातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोची करून समाजातील सगळ्या घटकांचा समान पातळीवर विकास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकार करत आहे. परंतु त्याला किती यश येतं हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. परंतु सरकार हे नियोजन करतं आणि नियोजित सामाजिक विकास घडवून आणण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जातो आणि हा आपल्या समाज क्षेत्राचा अत्यंत महत्त्वाचा अभ्यास विषय आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. पुढे आहे ग्रामीण समुदायाचा अभ्यास, नागरी समुदायाचा अभ्यास, आदिवासी समुदायांचा अभ्यास. ह्या खऱ्या स्वतंत्र समाजासारख्या शाखा आहेत आणि या शाखामध्ये सगळ्या शाखांमध्ये वेगवेगळा अभ्यास केला जातो. किरीना अत्रेचं गावगाडा पुस्तक आहे, त्यामध्ये आपल्याला भारतीय समाज व्यवस्था आणि भारतीय ग्रामीण समाज कशा प्रकारचा होता हे आपल्याला पाहायला भेटतं. जर समग्र ग्रामीण समुदायाचा अभ्यास आपल्याला करायचा असेल तर या ठिकाणी ग्रामीण समाजशास्त्राचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. ग्रामीण संरचना, त्यातली जाती व्यवस्था, त्याच्यामधले एकमेकाशी व्यक्ती आणि समूह एकमेकाशी असलेले परस्पर संबंध कशा प्रकारचे आहेत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये केला जातो. अगदी त्याच प्रकारे नागरी समाजशास्त्रामध्ये नागरी समुदायात वास्तव्य करणाऱ्या लोकांचे जीवन, त्यांचे परस्पर संबंध, त्यांचे राहणीमान, त्यांचे जीवनमान, त्यांची जीवन जगण्याची पद्धती, त्यांची वेशभूषा, त्यांची केशभूषा या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत अवलोकनातून त्या समाजाची सामाजिक स्थिती कशा प्रकारची आहे या गोष्टी संदर्भात निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करता येतो. म्हणून नागरी समाज हा देखील समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. पुढचा मुद्दा आहे आदिवासी समुदाय. ग्रामीण समुदाय, नागरी समुदाय आणि आदिवासी समुदाय ह्या तीन समुदायाचा आपण जेव्हा अभ्यास करू खऱ्या अर्थाने या तीन शाखेमध्ये समग्र भारतीय समाज व्यवस्था विस्तीर्ण झालेली आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. तिन्हीच्या पलीकडे भारतीय समाज नाही हे तेवढंच सत्य आहे. आदिवासी समुदाय आणि ग्रामीण समुदायाचा जर आपण तुलना केली तर त्या नागरी आणि आदिवासी ग्रामीण समुदायापेक्षाही आदिवासी समुदाय हा विकासाच्या दृष्टीने अतिशय कोसोमैल दूर असलेला आपल्याला पाहायला भेटतो. अतिशय जंगल दऱ्यामध्ये जीवन जगणारे, दऱ्याखोऱ्यात जीवन जगणारे, उघडे नागडे जीवन जगणारे हे लोक असतात. त्यांच्या जीवनामध्ये अजूनही आशेचा किरण उगवलेला नाही असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. बऱ्याच लोकांना अजूनही पुरेसं अन्न खायला भेटत नाही. अतिशय वाईट परिस्थितीमध्ये हे लोक जीवन जगताना आपल्याला पाहायला भेटतात. जंगलातील साधन सामुग्री गोळा करून जीवन जगणारे लोक म्हणून आपण यांच्याकडे पाहतो. काही प्रमाणात थोडाफार बदल झालेला असेल, नाकारता येणार नाही, परंतु त्यांची मूलभूत स्थिती फारशी बदललेली नाही आणि या स्थितीचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. त्या समाजाची संस्कृती कशा प्रकारची आहे, त्या चालीरीती कशा प्रकारची आहेत, रूढी काय आहेत, प्रथा काय आहेत, परंपरा काय आहेत, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून समाजशास्त्राचा अभ्यास विषय म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येतो.
त्यामध्ये ग्रामीण समुदाय आणि नागरिक समुदाय आपण जेव्हा आपण तुलना करू, ग्रामीण समुदाय आणि आदिवासी समुदाय हा आपला भारत आहे आणि नागरिक समुदाय हा आपला इंडिया आहे असं मला या ठिकाणी वाटतं. कारण ग्रामीण समुदाय आणि नागरिक समुदाय आपण जेव्हा तुलना करू तेव्हा याच्यामध्ये प्रचंड तफावत असलेली आपल्याला पाहायला भेटते. म्हणून ही तफावत कुठतरी कमी झाली पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं. म्हणून या गोष्टीचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या पुढे वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत, कुटुंब संस्था आहेत, विवाह संस्था आहे, धर्मसंस्था आहे, अर्थसंस्था आहे, राज्यसंस्था आहे, शिक्षण संस्था आहे, या सर्व संस्था या समाजाचे अस्तित्व टिकून ते वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावत असलेले आपल्याला पाहायला भेटतात. कुटुंब संस्था ही समाजाचं अस्तित्व टिकवण्यामध्ये प्रजोत्पादन आणि बालसंगोपनाचं कार्य ही कुटुंब व्यवस्था करते. तर प्रजोत्पादन आणि बालसंगोपनासाठी समाजसमत मार्गाने दोन व्यक्तींना एकत्र आणण्याचं कार्य कुटुंब संस्था करते. व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचं काम धर्मसंस्था करते. तर समाजाची आर्थिक स्थिती कशा प्रकारची आहे याचा अभ्यास करण्याचं कार्य अर्थसंस्थेमध्ये केला जातो. तर शिक्षण संस्था ही समाजाला ज्ञानदान करणारी अत्यंत महत्त्वाची सामाजिक संस्था आहे, ज्यामध्ये संपूर्ण समाज घडवण्याचं कार्य केलं जातं. आणि त्यानंतर पुढचा मुद्दा आहे राजकीय संस्था. ही राजकीय संस्था ही शासन आणि प्रशासन यांच्या माध्यमातून देशाचा कारभार, राज्याचा कारभार, गावाचा कारभार चालवणारी आणि त्यामध्ये नियंत्रण ठेवून सामान्य माणसापर्यंत सुविधा उपलब्ध करून देणारी संस्था आणि त्याचा अभ्यास जी प्रणाली आहे त्याचा अभ्यास या ठिकाणी राजकीय संस्थेमध्ये केला जातो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक संस्था ह्या समाजाचे अस्तित्व सातत्य टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य करतात असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. पुढे आहे एकमेकाचं सहकार्य, समायोजन, त्यानंतर समाज व्यवस्थेतील कायदे, देशातील वाढती लोकसंख्या ही भीषण स्वरूपाची प्रचंड सामाजिक समस्या बनलेली आहे. कारण वाढती लोकसंख्या ही अनेक सामाजिक समस्यांची जननी आहे. म्हणून या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रण काळाची गरज आहे. देशाची वाढती लोकसंख्या कशा प्रकारची आहे, त्याचे विपरीत परिणाम काय होतील, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी या आपल्या लोकसंख्येच्या शास्त्रामध्ये केला जातो. आणि लोकसंख्या शास्त्र ही आपल्या समाजशास्त्राचा एक अभ्यास शाखा म्हणून आपण या ठिकाणी अभ्यास करतो. म्हणून लोकसंख्या शास्त्राचा अभ्यास हा समाजशास्त्राचा एक अभ्यास विषय आहे. पुढे आहे मनोरंजनात्मक घटक. मानवाच्या आदिमावस्थेपासून आजतागायत जे मानवी समाजामध्ये बदल झालेले आहेत, या बदलाचा आपण जेव्हा विचार करू तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजनाची साधने त्या काळामध्ये वेगवेगळे होते. ते स्वरूप जरी बदललेले असले तरी मनोरंजन एक कायम आहे. साधनं बदलले पण मनोरंजन बदललेलं नाही. मनोरंजन न करणारा माणूस असा जगात कोणीही नाही. म्हणून वेगवेगळ्या काळाच्या ओघात सामाजिक स्थित्यांतरामध्ये मनोरंजनाच्या साधनात झालेला बदल आणि मनोरंजनाच्या माध्यमातून व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही साधनं किती महत्त्वाची आहेत याही गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी करावा लागतो. पण मनोरंजनाच्या साधनाचा वाढता अतिरेक हा भारतीय समाज व्यवस्थेसाठी अतिशय विकृत बनत चाललेला आहे असं मला या ठिकाणी वाटतं. त्यानंतर दारिद्र्य, बेरोजगारी आणि आर्थिक विषमता या परस्पराशी निगडीत असलेल्या संकल्पना आहेत. दारिद्र्याचा संबंध बेरोजगारीशी येतो, बेरोजगारीचा संबंध आर्थिक विषमतेशी येतो. म्हणून बेरोजगारी वाढली की दारिद्र्य वाढतं, दारिद्र्य वाढलं की आर्थिक विषमता वाढते. म्हणजे किमान मूलभूत आपल्या गरजा न भागणे म्हणजे दारिद्र्य होय. किमान मूलभूत गरजा, अन्न वस्त्र निवारा या अशा मूलभूत गरजा आहेत आणि ह्या मूलभूत गरजा भागणं अत्यंत काळाची गरज आहे. परंतु आपल्या देशामध्ये जवळपास 30 कोटीच्या आसपास लोकांना पुरेसं अन्न खायला भेटत नाहीत. अनेक लोक रस्त्यावर उपवासपोटी रात्रीला जीवन जगतात आणि मरतात. असेही लोक आपल्या देशामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि एकीकडे काय काय खाऊ आणि एकीकडे काय खाऊ असा हा प्रचंड मोठा असलेला भेद आपल्याला या भारतामध्ये पाहायला भेटतो. त्यातूनच दारिद्र्याच्या मुळे आर्थिक विषमतेची दरी दिवसेंदिवस वाढत आहे आणि प्रचंड वाढती लोकसंख्या असल्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. प्रत्येक हाताला काम मिळत नाही. यामुळे पोटाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे काय काय खाऊ आणि काय खाऊ ह्या एकाच वाक्यामध्ये दारिद्र्य, बेरोजगारी आणि आर्थिक विषमता ह्या तीनही सामाजिक समस्यांचा मी परस्पर संबंध जोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, पुढे आहे व्यक्तिमत्वाचा विकास. व्यक्तिमत्वाची जडणघडण समाजामध्ये, कुटुंबामध्ये कशा प्रकारे होते,
सामाजिकरणाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व कशा प्रकारचं घडतं या सगळ्या गोष्टीचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. व्यक्तिमत्वाची जडणघडण करण्यामध्ये कुटुंबामध्ये आईची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, वडिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आपले शेजारी, आपला परिसर, आपले मित्रमंडळी, आपली शाळा, आपले महाविद्यालय यांची भूमिका व्यक्तीचं वर्तन घडवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. व्यक्तिमत्वाचा विकास हा आपल्या सभोवतालच्या परिसरावर अवलंबून असतो. त्याचबरोबर ज्या सांस्कृतिक समुदायामध्ये आपण जीवन जगतो त्या संस्कृतीचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. म्हणून व्यक्तिमत्व विकासामध्ये परिसर आणि शाळा, महाविद्यालय आणि कुटुंब यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे असं मला या ठिकाणी वाटतं. पुढचा मुद्दा आहे नातेदारी. नातेदारी व्यक्ती कुटुंबातल्या एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी असलेलं नातं, रक्तसंबंधित नाते, विवाह संबंधित नाते, त्या वेगवेगळे जे नाते आहेत सर्व नात्यांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. कोणत्या नात्यामध्ये लग्न करावं, कोणत्या नात्यामध्ये लग्न निषेध आहे, नात्यामध्ये संबंध कशा प्रकारचे असावेत, पती पत्नी संबंध कशा प्रकारचे असावेत, मुलांसोबत कसे संबंध असावेत, आईसोबत संबंध कशा प्रकारचे असावेत, ही नातेदारीची संकल्पना जी आहे या संकल्पनेला समाजाने एक चाकोरी घालून दिलेली आहे आणि त्या चाकोरीमध्येच व्यक्तीला आपले नातेसंबंध टिकून ठेवावे लागतात आणि त्यातूनच समाजव्यवस्था आपल्याला अबाधित ठेवता येते. म्हणून नातेदारी हा समाजव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि या ठिकाणी नातेदारी हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे समाजशास्त्राचा अभ्यास विषय काय असावा या संदर्भात तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. यासाठी मी वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथांचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर खडसे भाके यांचा समाजशास्त्र परिचय, हिमालय पब्लिशिंग हाऊस मुंबई, प्राध्यापक डॉक्टर दिलीप खैरनार यांचे समाजशास्त्र परिचय, डायमंड पब्लिकेशन पुणे, सुमन पाटील यांचा समाजशास्त्र परिचय हे पुस्तक नीलकंठ पब्लिकेशन हाऊस मुंबई यांनी पब्लिश केलेलं आहे. AY कोंडेकरांचे समाजशास्त्र हे पुस्तक फडके प्रकाशन कोल्हापूर यांनी प्रकाशित केलेलं आहे. हे पुस्तक नंतर KG पाटील आणि DR शिगावे व इतरांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे समाजशास्त्र, ते पुस्तक निराली प्रकाशन पुणे या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे. अशा वेगवेगळ्या लेखकांनी जे समाजशास्त्राचा अभ्यास विषय वेगवेगळ्या विचारवंतांच्या मताच्या आधारे आपल्या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे विचार सर्वांचे विचार एकत्रित करून सारूपाने समाजशास्त्राचा अभ्यास विषय काय असावा या संदर्भातलं मी माझं मत तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो ठेवलेलं आहे आणि हा घटक तुमच्या अभ्यासासाठी नक्कीच उपयोगी येईल असं मला वाटतं. म्हणून या ठिकाणी समाजशास्त्राचा अभ्यास विषय कशा प्रकारचा आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी माझे विचार या ठिकाणी व्यक्त करतोय आणि मी या ठिकाणी थांबतोय. विद्यार्थी मित्रांनो, हा समाजशास्त्राचा जो अभ्यास विषय आहे तो तुम्हाला भविष्य काळामध्ये नक्कीच उपयोगाला येईल. जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलं आहेत या मुलांना हा अभ्यास विषय अत्यंत उपयुक्त ठरेल. म्हणून या ठिकाणी तुम्हाला पुनश्च एकदा शुभेच्छा देतो, पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि धन्यवाद. या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.